काय म्हणली? बाई घरी टाइमपास नाही होत काय नाही, मग माणसाला असं जीवाला वाटत का रानात येऊन बसावा, दोन खपुड्या त्या बी मोकार अशा पळात्या बाई, अशा पळात्या. ती माधवंती बकरी तर ती निघाली आहे, तिला बोकड्या भेटाना, अशी पळती बाई 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 बाई. घरचं तर काही जवळ यायला तयार नाही, नीला बोकड्या लागत सुटलाय. काय डोकं चालवा बाई, काही जनावर पाळणं सोपं नाही, काहीच नाही, प्रत्येकाच्याच पुढं पुढं करावं लागत. आपला तर जीव येडा झाला बाई, कुठं कुठं लक्ष द्यावं, कुठं कुठं नाही. येड्यात निघायचे धंदे झाले बाई. लय निवांत. निवांतच हा? निवांतच आहे. बसू का मग? बसा ना, का हो बसत? नाही खालीच बसतो. का हो बसतात म्हणजे? मी पण निवांतच आहे आणि बरंचसं आहे ना. मग आता एवढं रानमाळ पडलंय आणि तुम्ही मला विचारित या बसू का, म्हणून म्हणले का हो बसा त्या. त्या रानमाळाशी काय घे नाही. मग आता तुम्हाला खालीच बसायचंय ना. हा पण इथं बसू का? मग बसा ना, काय मला काय. आणि शिवाय तू बी निवांत आहे, मी पण निवांत आहे. आज काहीतरी योगायोगाच्या गोष्टी. आज बाया काय पाणी आहे का दारू आहे? पाणी रे बाबा, राहू दे, दिवसभर पुरवायचंय. दिवसभर पुरवायचं म्हणजे? हा, म्हणजे दिवसभर इथं बसणार आहे का? मग त्या 2 शेळ्या चोर राहिल्या ना मायावाल्या. अच्छा अच्छा अच्छा. मला त्याचं कुठे ध्यान. काहीतरी योगायोग आज आपलंवालं. बऱ्याचशा दिवसापासून आहे ना. आज बोलल उद्या बोलल, पण माझी डेअरिंगच होत नव्हती. डेअरिंग का बरं होत नव्हती? अहो तो विषयच तसा आहे ना. मग मी काय बांबरं होते काय एखाद्याच्या बोकांडी बसते अरे का म्हणून बोलला म्हणून? नाही, बोकंडी बसून घ्यावा अशीच माझी इच्छा आहे. म्हणजे तुझं अर्ध बोलणं मला कळलं आता. म्हणजे भांबरभूत नाही, तू खूप सुंदर आहे, चांगली आहे. आणि बोकंडी बसून घेण्याची बोलू का नको, रागत नाही येणार ना. बोकंडी बसून घेण्याची इच्छा आहे माझीवाली. कोणाच्या? तुमच्या बोकंडी? अहो म्हणजे त्याचा उलट अर्थ. मग तुम्ही मा बोकंडी बसत हा ना. मग काय बरं, घरची बायको कुठे गेली? नको नाव काढू तिचं, तिचा नको गु खाऊ. कोण? मी गो खाऊ? कारण नाव काढलं मग मा बायकोचं. म्हणजे ती काय बोकांडी? एवढं मस्त मजाशीर बोलू राहिलो, लगेच तू घरी गेली. मग विचारलं मी, तुम्ही इकडं मायाकडे चालले, मग तिचं काय झालं बा असं? मग बिघडलं कुठं? मग ती पंचर झाली का काय? नाही नाही नाही, ते अरे तिचं नाव पंचरनी ठणठणी, ते एकदम चांगलं आहे. खूप प्रपंच माझा सुखी आहे एकदम. बरं, त्याचं अजिबात नाव 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 काला उगाच बायांच्या मागं लागू राहिले तुम्ही. काय वासाळ्या बोकुडे का काय? ती माई शेळी एक निघाली, ती सारखी ब्या ब्या करे तिकडे तिकडे हिंडू राहिली. ते जाऊ देव, ते उदाहरण नको देऊ. इकडे हा मुद्दा आवडला का तुला? आणि तयारी असेल तर मला नाही मुद्दा आवडला बाई. अहो एकमेकाच्या बोकंडी बसायची इच्छा आहे ना आपली. मग आपली नाही तुमची. हा ना. मग तुमची. हा माझी इच्छा आहे ना. माझी इच्छा आहे ना. म्हणजे माझी नाही बाई. हा, तेच लय दिवसाचं मला मनुष्य वाटत होतं, पण आज योग आला तो. मला वाटायची वाट सुरू, मी रोज इकडे भाकऱ्या घेऊन येईल. राजे रोज मला विचारित काय बोकंडी बसू का? हा, काय बावळ्या आलती. हट, खोटं बोलती तू. हा ना, हट, सगळ्यांबरोबर अजिबात नाही झोपून हो. चालेल का? अजिबात नाही. नाही हा बाया. म्हणजे रोज मग तू काय करते? समजा आता तुला काल कोणी म्हटलं, सांग बरं मला. म्हणलं कोणी तर मी 2-4 चपला वाजूनच देते. अच्छा, पण ते जाऊ दे. तू चपला वाजव, काय वाजव, माझीवाली इच्छा आहे आज. तू एवढं ऐक. काय? बोकंडी बसायची. इकडं कोणला जेवानी आली भाऊ, ती नको म्हणती. मला गंज वाटत, पण ती नको म्हणती. हो, डोक्यात फरक आहे हो काही. अरे बाबा खरंच ना, ती नको म्हणती ना. ती म्हणजे ती बोलती, ती नको म्हणती. म्हणूनच म्हणलं डोक्यात फरक आहे. ती काय बोलती? बोलणारी वस्तू आहे. बोलणार हे तोंड आहे मग तुझं. ते कसं वाकारे घालीत? अरे मग मी तसं काय ती बी म्हणतो, बोलती नको म्हणून. हे खोटं बोलू राहिलो तू करतास काय? तुलाच काही माहित नाही काय आम्हाला? म्हणजे बोलती बावळ्या दुसऱ्या लहान. बरं आता माई बोलती का नाही ते मला माहिती. तुमच्या बायकोची बोलती का नाही ती तिला माहिती. तू तिचा नको गो खाऊ ना. तिचा नको गो. भोकाचं काय माहिती बाई. हा ते पण जाऊ दे. मी काय म्हणतोय, हा, ऐक खरंच. काय? चला आपण आहे ना आता काय 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 सांगू आता? समजलं नाही का माझं म्हणणं? अरे बाबा घंस तोवाला म्हणणं कळालं. तू मला इडं आल्या तू कुदत सुटला ना, तेव्हाच कळालं मला. कुठं कुठं सुटलं? तुला प्रेमाने विचारलं बसू का? हा म्हणली. अगोदर काय म्हणली? ते एवढं काय सोडलं, ते पडी तर तिकडं नाही. ते काय उपयोगाचं? ते इडं बसलं ना, इडं गोड वाटतं. तू बकऱ्या चोर राहिल्या तोपर्यंत आपण दोघं चोरून येऊ. चल चल. ऐक ना. म्हणजे खाय माय खिचडी मार माय बोचडी. यात त्याच्या म्हणजे काय? मग म्हणजे फुकटच कुदून घेऊ मी? मला काय फायदा? अच्छा अच्छा अच्छा, मूळ मुद्द्यावर आली तू आता. मग सांग ना, फायद्याची बात बोल ना. मग ते तुम्ही बोलायचं ना.
कुदायचं कसं विचारता आलं? हा, हा. फुकाट जर भेटलं तर लगेच कुदू, एकदा कुदायचं तर 4 वेळेस कुदू, एक राऊंड घ्यायचं तर 10 वेळेस राऊंड घेऊ. थांब ना मग आता 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 बोल तू हं? काय म्हणणे तू मग तसं काही बाईला विचारावा ना, बाई तुला देऊ का काही पैसा पाणी, हा ना सांग का ना तुला तू. काय हवं काय नको ते विचारायचं का निवळ कुदायचं? नाही ना ये रे बाईला घालशिंग. नाही या बाई मी फुकट खाणारा माणूस नाही. तुझा मोबाईलला तुला नक्की भेटणार. सांग हा ना मग तेच ना, सांग ना. असं मुद्द्याने बोलले तर हा. मग बाई माणूस हा, हा. बोलती. पण लई तोंड नको वाचू बर का. नाही नाही. हा थोडस झेपलं असं मला नाही. झेपलं असं. हा? माझ्या तोंडात जेवढं बसन ना मी तेवढंच घेत. हा नाही ते एका परची नाही म्हणून सांगितलं ना ते बरं. त्याचे इतकं सुख नाही किती पण भलं. देशाल? हा किती देश अरे तेच सांग ना तुला पटल असं. माझ्या जीवाला गंज वाटत मला, तुम्ही द्यावा 3000. 3000 असं आता 3000 मला 3000 कामाला किती दिवस लागते माहिती का? हम्म. 200 रुपये रोजाने जरी कामं केले ना तर मला 200 रुपये रोज भेटतो फक्त. बर मग आणि तुला 3000 म्हणजे एवढे जर दिले तर मग कसं व्हायचं? बाकीचं तुमचं काय म्हणणं? नाही 3000 200 रुपये रोजाने जर तुम्हाला 15 दिवस लागत असले 3000 कमवायला, हा हं? आणि ते गमवायचे तो असं याचे कसे मग मी कुठे तुमच्याकडे पळत आले? म्हणजे आडकाठी घालून राहिले तर आडकाठी नको घालू ना. आडकाठी घालून राहिले 15 दिवस जर तुम्हाला 3000 हा कमवायला हा लागायचं हा ना, हा हं? लागत का नाही? 200 रुपये रोज कमवतो मी. मग तुम्हाला काय म्हणायचं, तुमचं 15 घंटे चालणार आहे कार्यक्रम? नाही ना 15च मिनिटं ना. हा मग 15 मिनिटं कार्यक्रम चालणार आहे तर मग मी मायवाले सगळं सर्वस्व तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही 15 दिवसाचा हिशोब मला सांगू राहिले. ते सरस्वाला या मारून असं गोळी. चिचाच्या पानावर जेवणाऱ्या माणसांजवळ बाया नसत्या नांदत. हे सोडून बोला, ते तिकडे कोपऱ्याला जाणं हातभट्टी करून घरी जावा. वा आईला मला वाटलंच होतं. अरे पण रस्ता ऐक ना, मोजा. ए, असंच बोलशील असं वाटलं होतं मला. हा, पाणी रस्ता माझा रस्ता, माई बाटली नको फोडू भाऊ. घरची बेनंदारचीला म्हणतो पदर काग घ्यायना, बाटलीवर आग काढी सुटला. तुझ्या खिशात जर 1.5 दमडी नाहीये, ती बाटली काला आपटू राहिला. ऐक तेच ना जाऊन दगड आपट नाही एखाद्या, तो दगड घे, ऐक ना त्याच्यावर झटके दे 2-4 असे मुंडक धरून ऐक ना ऐक ना ऐक ना 3000 लय वाटतात ना. द्यायचे. मग थोडं कमी कर. तो 3000 द्यायच्या अगोदर तू अर्धा मांडीवर आलाय. नाही तसं काही नाही. हा, मग काय होतं रे काय? ऐक ना तुला काय करायचं हे काय आणि ते काय? 1000 रुपये देतो मी. 1000 दू म्हणलं का दू, आता लोंब तर काय विचार राहिला, खाली वाकू वाकू पाहतो. तुला काय करायचे रे उद्योग? आले हा म्हणली चांगली. मग मग आता खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा कुठं चाललंय इकडे बॉम्बा मारे, 3000 नाही येत 1000 देतो ना. का काही मी मोकळी करून बसली? तू कधी असं वाढवा, स्वतःचीच नको घालू ना. मी काला घालवीन? हा निदान माक पाहून तर तिची किंमत कर. केली ना मग म्हणून काय, तर आलो. 1000 रुपये? आणि तो विचार मी 1 वर्षापासून करीत होतो माहिती आहे का? 1000 रुपये का हा, हा. तिकडं? चल काय 1000 रुपये देतो. बरं 2 घे चलावर. 2 देतो जा. 2 मध्ये नाही आता होणार. तोंड वाचू नको. हा, हा. 2 मध्ये इकडे वर कुठंच हात लावून नाही द्या ना. म्हणजे काय? 2 मध्ये वर नाही हात लावायचा, नाही तर 2 मध्ये तुला वाटल पार तोडूनच घरी नेऊ का काय, घेशील बोच काढू. अरे येडा आहे का काय मी? हा, म्हणजे तोड हा जगाल का तू बिन मी बी तोडच तोड केले. काय भरोसा आहे बाबा? अरे तुझा मा नवरा मला पार बोच काढू, त्याला असं वाटतं ते तोडून आणि संघ घेऊन हिंडू काय, सशे दोन्ही हातात 2. अरे ते नवऱ्याचं नको काढू. तो नवरा घाल खड्ड्यात त्याला. चाल त्याला काय खड्ड्यात घातल्यावर मग का तो मागे हिंडू शाळ्या वळीत? हिंड भाऊ. पण तू जर एवढं तोंड वाशील तर तुझा सांभाळ ए बाबा कसा कसा मानावरा मला प्यार आहे. मग कोण म्हणतं न प्यार आहे? मग तू कस काय चावडतो त्याला तुला खड्ड्यात? सांगतो फक्त. चल मला हे काही समजलं नाही. 2 मध्ये हे नको करून ते नको. हा बाबा मग दुसरीकडे नाही हात लावायचा, परत पटलं तर पाहिजे तुला. बरं चल ते काय करायचं ठरवू. चल नाही असं नाही, हात नाही लावून द्या. नाही ना चल. हा, नाही कोण लावून देऊ ना. मग तेवढंच लागतं का? हा चल. नक्की ना? अरे हा ना. पाय बरं, हे त्याच्या चुकून बी हात गेला तर बॉच काढीन मी. हा चल ना. कुठं चालते? पैसे फोन केला मार पाहिजे. आज झाले मारील ना. नाही बा- म्हणजे काय म्हणतो, कार्यक्रम झाल्यावर दिशील मग तू म्हणजे कामात- मी राहीन वाकेल. तो नितळ का तू पळत सुटशील शेळ्यान मागं पळू का तो मागं पळू? आणि लोकांना काय सांगू? हो त्यांना दाराना 2000 रुपये घ्यायचे. ए तू काय एवढी भोळी आहे का? हा. तू काय करशील मला माहितीये का? एका दगडात मला लंब करशील ना. कोण? आणि मला काय लंब करून जायचंय का? मी लंबा काय करते करशील. म्हणा, मी जागी शेंडा मोडून टाकीन असा. मी काय एवढी सोपी आहे का? मा कामाचा नाही तर कोणाच्याच नाही. अरे पण भरोसा ठेव. देतो ना. नको झालं बाबा, फोन पेला मार. बस चल. मार, कधी बी फोन द्यायची पेला असेल मार. ना. मग एवढा काल जीव नंबर घालून तोच आहे ना. देऊ नंबर आहे राहिला. तुझा माझ्याकडे. हा, कुठून घेतला? अरे 1 वर्षापासून मी आता या गोष्टीसाठी हे करीत बरं, होतो धर म्हणून करून बाबा, घेतलं. घे.
मार. 2 ना बरं का. बघ आले चल. ये. अरे सारखं काय तेच नाही, नाही, उचली इकडे सुटलं. इकडे कुणीकडे जायचं? या इडच जावं आडोशाला. चाल बाबा चल. कुठेतरी वाकायचंच. चपला राहू दे नाही इथंच. चपला राहू दे ना. इथं कोणी आलं तर बिगर चपल्याची पळू काय. मग आता 2000 भेटले मस्त 500 रुपयाचे घ्यायचे चपला गेली ती हा, गेली. मग हं? कमी तर कायसाठी. त्याच्यासाठी भाऊ चपला घ्यायसाठी तर ती मोकळी सोडली तो आता. चाल. साऱ्या सकाळचे जनावर सोडले. हा हिला जनावर काय इकडे दिसना झाले. कुठे गेले जनावर. हा हिला ही एक काळी गाय आहे ना, हीच साली उधळती. जिकडे उधळल तिकडे उधळती. ही एक जागेवर राहत नाही. काय नाही काय करावं या गायचं. बापरे ए बाबा एक तास झालाय कवर करीतो. फार बोळक्यावानी तोंड केलं ना तिच्यावालं. ऐक आता लय गोड वाटलं ना. काय म्हणली तरी तो व्हायनाच. म्हणजे आता माझं टाईट होऊ राहिली. पैसे देऊन तो एवढ्या टाइम तासापासून 2 तासापासून टाईट करीत होते ना. कर तिकडे. हा हिला म्हणजे पैसे देऊन कार्यक्रम चालला वाटतं. काच पैसे काच काय कार्यक्रम काच पैसे डोक्यात आता मी माझ्या डोळ्यानं बघितलं ना. कुठं कार्यक्रम चांगला चालू होता रट्टा. काचा. हा 61-62चा. गप्प. काय गप आहे. अरे पाळी आली म्हणून लपलो होतो. पाळी खायला मी चांगला फिरत आलो आणि तुला कुठं पाळी लागली. अरे मगाशी पाळी आली होती तेव्हा तर लपलो होतो आम्ही. होय हा 2 तास झालं पाळीचं नाव नाही. बरं नाव ये नाही. बाबा मी काय तो बायकोची भाड्याने आणली बस ग. नाही, नाही. आवडला. नाही भाड्यानं नाही आणले. सगळं खरं आहे. मग काय आणि मानवऱ्याने बी काही तिच्यावर मीटर नाही बसवेल. एवढं काय बोलते चल ढळ. होय होय गोग्या. गावात तर मी सांगीनच. पण तुझ्या बायकोला ना आई बापाला पण मी सांगीन. काय सांगशील. हाय बाई. तुझं गजरीचं इथं काय ए, चाललं असं होतं नको. जांगाट. अरे आई बापाचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर. होय किती सांग रे. विश्वासावाल्या मी डोळ्यानं बघितलंय. ए आणि गंगाराम सगळी जागा दाखवीन मी. गंगाराम माई बात ऐक बाबा. त्याच्या गंज आई बापाचा त्याच्यावर विश्वास हा. आहे. पण मानावरा मला काढून देईन. मान काय तो मान आणण्याचं चाल. तुझ्या नवऱ्याला पण सांगीन. ए काय तेजच नाही तुझ्या नवऱ्याला पण. थांब रे बाबा काय म्हणतो. तोंड जोडू का रे. हा मार की. नाही मार मार उलट मला बरा होईल. तू मारशील तेवढा माझा फायदा आहे. अरे तू आपल्या घरी सागो राहिला तू कुशल त्याला हे करती का. याला दडपून काढ ना, याला गाडूनच टाक नाही इथं. म्हणजे दोघायला लई मागे याच्या डोक्यात दगड टाक याला खतम करून टाकू ना. आणि गावात बरं सांगू का राहिला म्हणून होय. मग? माझ्या मित्रांना माहिती आहे मी रानात आलोय. ते 2 जण बियर तुम्ही घेऊन का- येतात प्यायला तुम्ही इथं. का काय आडबांगाच्या पोटचे का काय हो. अरे मग हे सांगितलं किती. अरे उलट त्याच्या हातू पाया पडायचं तर तू त्याच्या चप्पल काढून राहिला मारायला. भाऊ तू पाया पडतो कोणाला सांगू नको. डोक्यात फरक पडला का काय. पण पाया तू सांगू नको का. मी गंगाराम नाव आहे त्याच्यावर. पाया हा, पडायला माझ्या तू पड. गंगारामाचं. जोडीना पाया पडायला नाही नाही मी नाही पडत. पाया पडून पण घेत नाही आणि काहीच नको मला. फक्त बधीर. सांगू नको भाऊ, बस. मी सांगितल्याशिवाय राहत नाही. आता मला जर असं माहित असतं ना 2 तासामध्ये तू 2,000साठी 2 तास तू बाईला आदबून धरितो तर मी तो माग आलेच नसते रे. खेकड तोंडी. आणि तू तर काळजी करू नको वहिनी. बाबेला आत्ताच मी सांगतो फोन करून सांगतो पाहिजे तर. म्हणजे बाबूराव नाव आहे का तो नवरा. हाय. बाबा, एक काम कर गंगाराम फोन काय? नको करू तो पाया पडते लागलं तर तू कर बाबा. अरे बाबा जिंदगीचा प्रश्न आहे आमचा. काय म्हणाले वहिनी तू. तू कर लागलं तर. मी कर. काय 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 मग आता काय सांगू तो मानावऱ्याला सांगितलं मानावरा मला घरी काढून दे बाबा माहेरी. वहिनी आईला माझं डोकं काम करीना तो असं त्याच्याकडे. आणि मी त्यांनी जर घरी सांगितलं मानावऱ्याने काढून दिलं तर मी तो घरी येऊन राहील. एक काम कर मी तुला ते 2000 दिले ना हं. देऊन टाक त्याला. म्हणजे तू काय फुकट कार्यक्रम केला मला काय मावा? पैसे नको. मला पैसे अरे नको ऐक ना, काहीच ए. नको. ए बाबा 2 तासापासून तो मा कंबार मानपाटी 1 किलो म्हणतो त्याला पैसे दे. मग तुला जिंदगी जगायची आहे का. तू दे ना. तुला काय रोग झाला का द्यायला. अरे आता असते का तो वाला उठायचं बंद होणार त्याला दे. नाही 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 तुझ्याकडे आहे ना 2000. मी काला देत बसू माग काचे 2,000 ए सांगून द्यायच्या नवऱ्याला. तुझ्या पण घरी सांगेन मी. तू नको काळजी करू. तू सांग रे माझ्या आई बापावर माझा तुझ्या आई बाप आहे भरोसा पण आहे. मला माहिती आहे तुझी बायको कशी आहे ती. तिचा पण- डायरेक्ट लाटणं घेते मग खोप असती माहिती आहे ना. हा. बरं गंगाराम नेमकं तो म्हणणं काय मला. हा. काय मग तुम्ही म्हणला मला पाहिजे तर तुम्ही माझा कार्यक्रम करा पण मला कार्यक्रम करायचा नाही. बाई ग आता हा. तुला खेळ खडूबा करायचा आहे का. मला कार्यक्रम करायचा नाही. माझी एकच इच्छा आहे. आमची जिंदगी खराब करायची आहे का. बाबा इच्छा काय ऐकू दे ना का म्हणून तोंडाची ऐकली ना त्याची इच्छा. तो नवऱ्याजवळ सांगायचं आणि माझ्या आई बापाजवळ सांगायचं आणि बायकोजवळ सांगायचं असंच ना. काना वाऱ्यानं वापशी तो म्हणजे तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे तर. गंगाराम तू तर म्हणून हा, राहील. तो पाया पडते मा तोंडा पड ना पड अरे यार, तू पाय नको पडायचं. ऐक जरा तुला अक्कल नावाची चीज नाही पण त्या वहिनीला तरी अक्कल आहे. बरोबर तू या गंगाराम काय इच्छा आहे तुझी. माझी कशी इच्छा आहे माहितीये का. हं. तुम्ही दोघं कार्यक्रम करा मी मस्तपैकी बघत बसतो. इथं मांडी घालून बघत बसतो पण माझ्या समोर कार्यक्रम करायचा.
हा मला नाही समजलं, पुन्हा एकदा बोल बरं. तुम्ही दोघं आता इथं कार्यक्रम करत होता का नाही? तसाच कार्यक्रम इथं करायचा माझ्या समोर, मला बघायचंय. या पटांगणात हा मग आणि तुला बघायचं आणि मग- मला बघायचं. बरं केला, हा. बघितलं हा. आणि नंतर मग एवढं मोठं हत्यार मी कशाला वापरू? ते हत्यार मला झेपायचं आहे का? त्याच्यापेक्षा मी मस्तपैकी नेत्रसुख घेतो. हा मोबाईल मध्ये बघतो ना तू पिक्चर, आलं लक्षात आलं. ते पिक्चर मोबाईल मधला आहे. त्याची मागणी तुझ्या लक्षात आली का? ऐकलं का? काय त्याची मागणी कळली का? कळली बाई मला आपण तर. जे काही झक मारली ना मधी, ती झक इथं मार म्हणतो आणि मला नेत्रसुख घ्यायचं म्हणतो. हा याला काय रत्तोळू भेटणार आहे का ते नेत्रसुख भेट? अरे ती मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा समोर बघितलेलं महत्वाचं आहे. हा, समोर बघायचं आहे मला. अरे त्याच्यापेक्षा ती म्हणती ते कर ना. मला नकोच ना. अरे हे हत्यार कवा काय? झेपायचं, माझा फेस पाडल. मी मग- काय म्हणते मग अशी म्हटली ना तू, काय ते पण नाही म्हणतो. तू काय म्हणली त्याला? सांगू नको पण मी असं असं कर वाटलं असं म्हटली हा. ना का? हा? मग त्याला मी ती म्युन्सिपाल्टीची वाटली का काय मग तुला? तू कशाला म्हणली मग नाही, मग? नगरपालिकेची जागा आहे अरे का ती ही? मस्त तुला देईल देवानी. सरकारी जागा आहे का? कोणी येऊन खुपसायचं? मग का म्हणून म्हणली? मग तू कस काय चावळ सुटला? तू कशी काय बोंबलली? तो माझ्या मनाचा प्रश्न आहे. माझ्या घरी सांगू नये म्हणून मी त्याला काही म्हणत. तू काय तो तोंडानं म्हणून राहिला? अरे मग तू बोलली तेच मी कर ना. ए, म्हणजे एक- तुम्ही वाद घालण्यापेक्षा त्याला- मला एक त्याला- सांगा, तुम्ही करताय का? तुम्ही करताय का माझ्या डोळ्यासमोर? म्हणजे तुला दम बी नाही का थोडासा? मग एवढा मी वेळ नाही घेणार. मला इथं बघत बसायचं डळ नाही. डळ हा डळ. डळ हा. मी बाबेला इथं बोलवतो, तुझ्या अरे बाबा बायकोला गंगाराम बोलवतो. ऐक ना थोडस. मग ऐकतोय ना, मग लवकर करा. आता करा लवकर. दोन ऑप्शन सांगितले होते, ते 2000 देऊन टाक. त्याला नाही म्हणतो आणि प्रत्यक्ष तू काय म्हणली तू कर वाटलंस तर त्याला बी नाही म्हणतो. मग आता हे मान्य आहे का तुला? हे तर मला नाही जमणार भाऊ. आता मला जमणार नाही कार्यक्रम करायचा, कारण मी केलं मग अशी. नाही जमणार तर जाऊन द्या. मी मस्तपैकी सांगून देतो, भाऊ, त्या गावाला अरे. पण सांगतो. 2000 वारी त्यांना 2 तास पार तिचं तोंड बोळक्यावानी करून ठेवलं आणि आता परत तू मला आदबायला लावून राहिला. मा जाऊ दे मोरदी, तिचा तर विचार कर ना भाऊ. त्याच्या ठाऊक टिकुऱ्याला. मला काय मला विचार नाही करायचा. तुम्ही दोघांनी इथं मला करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं. आणि ते तू पाहायचं हा मी पाहणार आहे इथं. नेत्रसुख हा तुला. हा मला पाहायचंय आणि नेत्रसुख घ्यायचंय. समजलं का? याच्या मागणीचा निर्णय तू घे भाऊ आता. बोल. पण गंगाराम, हा आता तुला पाहायचं इथपर्यंत ठीक आहे. हा. मग हा मला 1000 रुपये देत होता एक राऊंडचे. हा. यानं 2 तासभर एकच राऊंड घेतला आणि 2000 रुपये दिले. अजून आणि पैसे दे रे. आता परत जायचं म्हणल्यावर म्हणजे तो राऊंड मला 1000 रुपयाला पडल. 3 मागत होती 3. मी कसं तरी 1000पासून सुरुवात केली, 2000 दिले आणि तेच 2000 तू घे आणि गप मर. हे नेत्रसुख आहे ना, तिकडे तिकडे तो डोळ्या पाहिजे तर मी पैसे देतो, पण मला नेत्रसुख घ्यायचं इथं. दे पैसे. हा देतो मी लगेच. पण पहिला कार्यक्रम चालू झाले नाही 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 नाही, त्या बाबतीत लय पक्की आहे ती. नाही केलं नाही इथं. अरे त्याच्या गावाला पप्पाना बोलवलं. सोड त्याच विचार. ते जाऊ देव. बरं का? मी झक मारली. किती पैसे पाहिजेत? 2000 देतो, पण इथं नाही केलं ना, अख्ख्या गावाला इथं बोलवी ना. नको नको गपरे तिथं मला- मला दुसऱ्याला दे, आता तयार आहे ना. मा ए, नको बाबा, माप वाटावं नको, पाय देऊ मला मा. धमकी नाही नको देऊ लगेच ना. पैसे देतो, पण मला नेत्रसुख घ्यायचंय म्हणलं मी पैसे काय आलं देणार. का पाय? गजरा वहिनी नंबर आहे माझ्याकडे. हा आले बघा. आले बाई, वाजलं. वाजला ना. हा करा सुरू. बरं आता मला कार्यक्रमच बघायचंय मस्त पैकी. ए, आता तिथं नाही, इथं ए बाबा ए अरे एवढी बाबा तू बी माणूस आहे, मी नाही, बी थोडा माणूस आहे. आडूशाला थोडंसं जायचं. ये राव. नाही नाही आडूसा नाही पिडोसा. नाही, अरे, तू तू इकडे तोंड कर करून ना, बघ असं ना. तोंड कर. ए, याडपाटा इकडे तोंड करून बघ ना, इकडे यार इथं काय दिसायचं? तुझी मागणी थोडस बरं. पाऊल तू माग सरक ना. हा, जा. बरं, जाऊ जा, ना. मी इथं बसतो. हा? हा. हा, जा. इकडे करू पटांगणात. इकडे तोंड करायचं माझ्याकडे. ना बाबा चाल होय पुढे. पटांगणात तो काही वय पुढं. सड कोणला होय तू. तुला काय तू होय. माझ्या तोंड नामाती. इकडं ठेवा लागन त्याला. मी आणि तेच तर पाहिजे तो आवाला गंटूळ पाहून काय करणार आहे ते तो? नेतृत्व भेटलं त्याच्या पाहिजे. जवळ आहे. मला भेटला पाहिजे. काय माणूस अरे, जगा- घरी सांगितलं बरं का? जा, निघ. काय जगा वेगळा माणूस आहे नेतृत्व. हे मी बाबा, नेत्रसुख घ्यायसाठी 2000 रुपये मोजलेत. बरं. निघ. नाही तो कावा त्याला दिसायचा आहे गंटूळ. माझ पाहिजे त्याला. चाल. हा मला पाहिजे. हा जवळ काय सगळं उघडं करून करायचं. हा? गप्प बैस आता. हा अंगाव कापड ठेवायचं नाही. गप्प बैस. बरं या बाहेर. ए, त्या पॅन्टीची चेन लावून या बाहेर. राहू दे ना त्याच्यावाला गंगाराम उघडच. तुला काय करायचंय बाबा? बाकीचं नको सांगू आता. गेट आउट. हा गेट आउट. परत सांगेल गावात मग. गेट आउट म्हणला उलटा बोलला ना, झालं मग ते ते इज्जत काय- काढीन सगळी. नाही, अरे तो चढीकपणा इकडं काला दाखवू राहिला, तिकडं काहीच चढीकपणा नाही. तो वाला वय जाऊ घरी दे. जाय वय.
हा नुसतं वय. डोक्यात दगड टाकून आहे ना मी जेलमध्ये जाईल पण तुला ठेवायचं वय जेलमध्ये जाणार नाही नाही पाहिजे नाही, तू आहे ना तुझ्याकडे बघायला लागेल मला. जा घरी तू आता. वय जाऊ का हा जा. चांगलं कार्यक्रम गंगाराम. केला, हा? येऊ का नाही या तो चांगलं केलं भाऊ नेत्र सुख घेतलं मग मग आता काय हात पंप मारितो काय नाही नाही मला हातपंप नाही मारायची गरज. मग? मी जातो घरी. हा ना हा माझी बायको आहे ना, मी जातो घरी मस्त पैकी. बाई. हा आता तेच उठलंय तर आता त्याला जिरवला पाहिजे घरी जाऊन. आता घरी जिरव हा घरी जिरवतो. म्हणजे हे बरं आहे बाबा बायांना 2000 रुपये तू देतो आणि बायांच्या भोकांडी तिसरा चढवितो तो वाला मध्ये काय पावर हाय का नाही पावर लय आहे पण ते हात नका लावो. नको एक तर हिथंच उलटी करेल बरं का तू. करू रे बाबा तिकडे त्याचा जाळ भाऊ ती मायावाला पार कंबार डिल्ल केलं बाबा बाई लय कार्यक्रम जर बघितला नसता ना, कार्यक्रम बघितला नसता ना तर मीच कार्यक्रम केला असता. 2 नाही 5,000 रुपये दिला असतं. पण हिच्या ते खरकट कार्यक्रमात आपण काय कार्यक्रम करायचा. हट मर्द मी जातो घरी ना, आता माझा माज मोरून घेतो घरी जाऊन.